रीटघर येथे सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेच्या मुलींना सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्याकडून सायकल वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, रुपेश ठोंबरे, फारूक फाउंडेशनचे डायरेक्टर फैसल फारूक, जावेद फारूक, विकास महाडिक, राजूदादा मुंबईकर, समाजसेवक गुरुनाथ भोपी, गोपीनाथ शेठ भोपी, अनिकेत वर्मा, संगीताताई ढेरे, साईनाथ भोपी या कार्यक्रमाला तसेच शाळेचे विद्यार्थी व प्रमुख पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आमचे सहकारी मित्र सुभाष शेठ भोपी यांचा 57वा वाढदिवस। खऱ्या अर्थानं 20 जूनला त्यांचा वाढदिवस होता, परंतु त्यांनी काही संकल्पना केली होती। काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक 57 सायकल गरजू आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्याचा मानस त्यांनी त्या दिवशी केला होता आणि त्याची पूर्तता आज त्यांनी आजच्या दिवशी 57 सायकलींचं वाटप करून केलेली आहे। मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्याला सांगू इच्छितो की असंख्य वाढदिवस आपण पाहतोय। राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व सुभाष शेठ भोपी यांचा आगळा वेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आज कव्हर केला आहे। सांगायचं तात्पर्य असं की वाढदिवस हल्ली कोण 5 स्टारला करत आहे, कोण बाहेर देशात जाऊन करत आहे, कोण हॉलमध्ये करत आहे, फक्त चंद्रावरती वाढदिवस बाकी आहे। अशा सगळं नियोजन असताना सुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधून काही गोरगरीब जनतेला जी त्यांची नाळ आहे सरपंच म्हणून काम करत असताना की गरजूंना काय त्यातनं काय फायदा होऊ शकतो का, कुठलाही आवाजावा न करता त्या गरजूंना सायकल वाटप करण्याचं मानस मला वाटतं सुभाषरावांनी केलं आहे। मी त्यांना शुभेच्छा तर देतोच, परंतु सुभाषरावांनी जे काम केलं आहे त्या कामाच्या निमित्तानं या पंचक्रोशीत सर्व ज्यांचे शक्य आहे जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी त्याचं अनुकरण करावं आणि गोरगरीब जे मुलं इतकं लांबून लांबून येतात त्यांना अशाच प्रकारची मदत करून सहकार्य करावं याचा संकल्प सर्वांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। एकच आहे का ज्या मुलांना आज ते मी एक दिवस बोंडलपाडला गेलो संध्याकाळी येताना 5:30 वाजता 2 मुली आपल्या एकदम त्या धसन चढताना अगदी म्हणजे घायल होऊन झाल्या। त्या दिवशीच मी निश्चय केला का आपल्या शाळेमध्ये तिला विचारला मुलीला गाडीचा काच खाली करून, बाळा तू कुठं गेली ती तिकडं शाळेत, कुठल्या शाळेत रीटघरच्या, ठीक आहे बरं, बाकी काय बोललो नाही। आणि तिथूनच आम्ही केला तर सरांना सांगलं 57 वाढदिवस आहे, 57 सायकली देऊ। तसेच आमचे मित्र याही सुद्धा सांगितलं आपण शाळेसाठी, तर त्यांची पण बरीचशी मोठी कंपनी आहे, शाळेसाठी काय लागल त्या सहकार्य आपण करू आणि असंच सर्वांनी ज्याची यथाशक्य ताकद आहे त्यांनी करावा। आता शेवाळे साहेबाई आमच्यासाठी हॉस्पिटल, धरण, अंगणवाड्या बरंचसं काय केलं, ते बोलून दाखवत नाही, ते करून दाखवतात। आता सौर ऊर्जेचा विषय झाला, ते काय बोललं बसल्यानंतर आपण ते बसत बोलू, आता नको। म्हणजे अशीच एक काम करण्याची धमक किंवा काम करण्याची पद्धत ही शेवाळे साहेबांकडे आहे, तशीच आमच्याकडे कमी आहे, कारण आम्ही छोटे आहेत, ते मोठे आहेत। एवढे बोलून 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।